नामसंकीर्तन सोपा मार्ग सांगितला. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरे. या असणाऱ्या नामसंकीर्तनाच्या माध्यमातून भक्ती मार्गातून आपण तरल. कारण हा अतिशय सोपा मार्ग आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतोय ते सगळ्यात सोपा आहे. म्हणून भक्तीने आपण भगवंताशी प्राप्त होऊ शकतो हे आपल्याला सर्वांना माहित आहे. म्हणून आपण भक्ती करतो महाराज. पण भक्ती मार्गाने देव मिळेलच का हा महाराज प्रश्न आहे की नाही. अवघड आहे बरं काय. भक्ती मार्गानेही देव प्राप्त होईल हे सांगणं एवढं सोपं नाही. कारण भक्ती ते कठीण शूळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. भक्ती करीत असताना भक्ती मार्गाने देव प्राप्त झालेले किती आहेत महाराज. एवढे महाराज. तरले तरती सांगितले तुकोबारांनी. बाबा तरले तरती हा भरवाचा नामधारकाचा ठसा. तरले किती तरले विरळा ऐसा कोणी सुखाच्यासी डोटांगणी. अहो भक्ती मार्गाने तरले किती तरले विरळा एखादा तरलेला. अहो भक्ती करत असताना भक्ताला भक्ताच्या यादीमध्ये विभीषणासारख्या मोठ्या भक्ताला विभीषण तो महामूर्ख म्हणून सांगितले महाराज. म्हणे विभीषण शहाणा करीतो महामूर्ख जाणा. महामूर्ख जाणा महामूर्ख म्हणून सांगितलेला आहे. उपमन्यू अहो ज्याला क्षीराचा सागर मिळालेला आहे. क्षीराचा सागर उपमन्या त्याला सुद्धा भक्ती मार्गामध्ये तुकोबारायाने त्या ठिकाणी देव प्राप्त झाला म्हणून सांगितलं नाही. तुमची भक्ती पूर्ण झाली म्हणून सांगितली नाही. अर्धवट भक्ती झाली सांगितलं महाराज. भक्ती मार्गाने तोही देवाला प्राप्त करून घेऊ शकला नाही. आड वाटेमध्ये जाडोळ पदरून तिथं राहिलेला आहे महाराज. आणि ध्रुवासारख्या विभीषणासारख्या प्रल्हादासारख्या जर भक्ताची भक्ती अधुरी असं ठरवलेलं आहे. आपली भक्ती कुठली महाराज. किती भक्ती करतो आपण. केलं तर काय सकाळ हरी काकडा हरिपाठ एवढंच करतो महाराज. काय भक्ती करू शकतो आपण. काय ताकद आपली भक्ती करायची. बरोबर म्हणा की त्याच काही नाही. अहो विषयासाठीच भक्ती आमची 100% गोडी नाही. आमची भक्तीच विषयासाठी विषय प्राप्त व्हावा म्हणून भक्ती आहे. आपला उद्देशच असा आहे. आपण भक्ती करतो का किती करतो. आपल्या भक्तीचं जर मोजमाप करायला गेलं का नाही. जर कोणी समजा माप लावलं का नाही आपण कोण्याच मापात बसणार महाराज. अशी भक्ती आहे. आणि अशा भक्तीने आपण देव स्वरूप होऊ. अहो सगळे सांगितले ज्ञान मार्ग आपल्याला शक्यच नाही. कर्म मार्ग शक्य नाही. भक्ती मार्ग शक्य आहे का नाही महाराज. भक्ती मार्गही शक्य नाही. आपण भक्ती करीतच नाही. भक्ती सोडून घेता महाराज. आणि एखादा माणूस भक्ती करत असेल तरी त्याची भक्ती साधना करत असताना पूर्णत्वाला जाईल. त्याची भक्ती पूर्ण होईल हे सांगणं अवघड आहे. म्हणून भक्ती मार्ग ही देवापर्यंत जाण्यासाठी अवघड आहे. या मार्गाने सुद्धा देव प्राप्त होईल हे निश्चित सांगता येत नाही. किती साहस करा काय करा महाराज. तुकोबारायला कळलं हे सगळं अभ्यास तुकोबाराने केलेला बरं काय. आणि तुकोबारायला कळल्यानंतर तुकोबाराय भगवंताकडे गेलेले आहेत. आणि भगवंताकडे जाऊन सांगतात देवा. ऐकलं महाराज देवानं भगवंतानं. कारण तुकोबाराया भक्तीतूनच आलेले होते. भक्तच होते महाराज. ऐकावं लागतं. आणि ऐकल्यानंतर देव सांगतात कोण आले. बाहेर होता तुकोबार आले होते महाराज. तुकोबाराया आले का. हो देवा मला तुमच्याकडे यायचं आहे. मला तुमच्या स्वरूप व्हायचं आहे. मला तुमच्याकडे यायचं आहे. अंगीकार करा. मला स्वीकार करा. अरे त्यावेळेस तुकोबारायला विचारलं. आणि त्यावेळेस तुकोबाराया प्रश्न करतात कोण भगवंत परमात्मा. अरे तुकोबाराया अहो तुकोबाराया माझ्यासाठी येण्यासाठी आतापर्यंत सांगितलेली जी साधनं आहेत ती साधनं मी सांगितलेली आहेत. आणि ती साधनं एखाद्या साधनेतून तू आलेला आहेस का. तुम्ही आलेले आहात का. त्यावेळेस तुकोबाराने सांगितलं देवा ज्ञान संपादन करणं माझ्यासाठी शक्य नाही. कर्म मार्ग माझ्यासाठी शक्य नाही. भक्ती मार्गही माझ्यासाठी अवघड आहे. कारण
मी सतत काय करतो संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा संसाराची सेवा करत असताना खऱ्या अर्थानं भक्तीमध्ये विसर पडलेला आहे आणि भक्तीत विसर पडतो आणि माझी भक्ती पूर्ण होईल मला असं वाटत नाही म्हणून मला भक्तीही करणं मला शक्य वाटत नाही या तिन्ही मार्गाने मी साधनाच्या केली